नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एका नवीन सरकारी भरतीसोबत तुमच्याकरता. चला मग एकदा बघूया भरतीची डिटेल्स. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एडुकोस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मग सरळ बघूया एकदा जाहिरात, ज्या ठिकाणाहून ही जाहिरात आपल्याला आज निघालेली आहे. मित्रांनो, बघू शकता जाहिरात निघाली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ दिल्ली या अंतर्गत ही जाहिरात आहे. केंद्र सरकार अंतर्गत दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या अंतर्गत ही भरती तुम्हाला उपलब्ध असेल. 27/2 ही भरती आउट झालेली आहे, परंतु 28 फेब्रुवारीपर्यंत याची तारीख आहे. त्यामुळे आपण ही भरती या ठिकाणी घेतलेली आहे. डिटेल्स बघू शकता पदांची. गट प आणि गट क अंतर्गत ही सगळी पदं त्या ठिकाणी निघालेली आहेत. त्यामुळे अतिशय छान भरती तुम्हाला या ठिकाणी 216 पदांकरता ही उपलब्ध असेल. आता पदं कुठली, काय, कशी संपूर्ण बघणार आहोत. तर बघा, पहिलं पद आहे या ठिकाणी तुम्हाला असिस्टंट मॅनेजर टुरिझम याकरता पद आहे तुम्हाला त्या ठिकाणी. एकूण पदांची संख्या 6 आहे. 6 पदांच्या संख्येबरोबर तुमचं शैक्षणिक मास्टर डिग्री तुमच्याकडे टुरिझममध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जर टुरिझममध्ये असेल किंवा डिप्लोमा असेल तुमचा ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये, तर तुम्ही अर्ज करू शकता. अनुभव हवा नाही आहे. सोबतच त्या ठिकाणी तुमचं वेतन असेल 44,900 ते 1,42,400. या ठिकाणी 30 वर्ष वयाची मर्यादा तुम्हाला दिलेली आहे. दुसरा आहे असिस्टंट मॅनेजर जनरल या पदाकरता भरती निघालेली आहे. एकूण पदांची संख्या 6. या ठिकाणी मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचे आहे कुठल्याही डिसिप्लिनमध्ये. सोबतच या ठिकाणी तुमचं वय 30 वर्षापेक्षा जास्त नसेल. एज्युकेशन तुमचं त्या ठिकाणी मास्टर डिग्री आहे आणि वेतन जे असेल ते 44,900 ते 1,42,400 एवढं वेतन तुम्हाला त्या पदाकरता असेल. नंतरचा पद असिस्टंट मॅनेजर अकाउंटंट या पदाकरता असेल. त्या ठिकाणी 3 पदं तुम्हाला दिलेली आहेत. या ठिकाणी CA किंवा CMA तुमचं रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं असणं झालेलं गरजेचं. सोबतच तुमचं त्या ठिकाणी 32 वर्ष हा एज लिमिट असेल. वेतन म्हणाल तर 44,900 ते 1,42,400 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. नंतर आहे असिस्टंट मॅनेजर लीगल या पदाकरता एक पद आहे. LLB तुमची असणं गरजेची आहे. 1,42,400 पर्यंत तुम्हाला वेतन असेल त्या ठिकाणी आणि 30 वर्ष हा तुमचा वयाचा क्रायटेरिया असेल. नंतरचं पद असेल बघा असिस्टंट मॅनेजर एअर तिकेटिंग. या ठिकाणी बघा एक पद आहे. शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे डिग्री असणं गरजेची आहे. खास करून IATA किंवा उफ्टा या अंतर्गत झालेलं असणं तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या ठिकाणी वेतन 44,900 ते 1,42,400 एवढं वेतन 30 वर्ष वय तुमचं असेल. नंतर आहे असिस्टंट मॅनेजर पब्लिक रिलेशनशिपमध्ये. या ठिकाणी एक पद आहे. ग्रॅज्युएट तुमचं ॲडव्हर्टिजमेंट PR किंवा मास कम्युनिकेशन नसेल तर जर्नलिझममध्ये गरजेचं. 1,42,400 पर्यंत तुमचं वेतन असेल. 30 वर्ष वयाची लिमिट असेल. नंतरचं पद असिस्टंट ग्रेड IT मधलं हे पद आहे. 6 पद आहेत या ठिकाणी तुम्हाला. BTech तुमचं असणं किंवा BSc कॉम्प्युटर या ठिकाणी तुमचं असणं गरजेचं आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रिफर्ड केलेलं आहे. 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं. 32 वर्ष वयाची लिमिट त्या ठिकाणी दिलेली आहे. रेडिओग्राफर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट अंतर्गत हे पद आहे आणि सर्वात जास्त पदं जवळजवळ याच पदाकरता आहेत. 96 पदं ही रेडिओग्राफर या पदाकरता तुम्हाला उपलब्ध असतील. सिनियर सेकंडरी म्हणजेच 12वी सायन्स तुमचं असेल आणि तुमच्याकडे जर सर्टिफिकेट कोर्स असेल रेडिओग्राफीचा किंवा डिप्लोमा असेल रेडिओलॉजी अंतर्गत, तर तुम्ही या पदाकरता अतिशय पद्धतीने अर्ज करू शकता. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल आणि वयमर्यादा आहे 18 ते 27 तुमची त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ग्रुप सी अंतर्गत हे पद तुम्हाला असेल. नंतरचं पद आपण त्या ठिकाणी बघू शकतो ते असेल ऑप्टोमेट्रिक्स नावाचं पद आहे हे. या ठिकाणी 15 पदं आहेत. त्या तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बघा, केवळ 12वी सायन्स तुम्ही असाल आणि तुमच्याकडे डिग्री असेल ऑप्टोमरीची 4 वर्षाची जी डिग्री असेल त्या पद्धतीची, तर तुम्ही अर्ज कराल. 29,200 ते 92,300 लेवल 5चं वेतन ग्रेड सी अंतर्गत हे पद असेल. 21 वर्षे ते 30 वर्ष हा वयोगट तुम्हाला या पदाकरता उपलब्ध असेल. नंतरचं पद ज्युनियर रेडिओग्राफर नावाचं पद 10 पदं त्या ठिकाणी आहेत तुम्हाला. 21,700 ते 69,100 एवढं वेतन तुम्हाला असेल. 18 ते 32 हा जो वयोगट असेल हा ते उपलब्ध असेल. नंतर बघा मीटर अँड रिले टेस्टर ग्रेड 2 अंतर्गत पद आहे. 34 पदं या ठिकाणी तुम्हाला असतील. 10वी वरती केवळ या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल. फक्त ITI तुम्हाला इलेक्ट्रिशियनमध्ये असणं गरजेचं आहे. 19,900 ते 63,200 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असेल. 18 ते 32 हा वयोगट तुमचा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नंतरचं पद लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सेक्रेटरिएट नावाचं पद 10 पदं आहेत. बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे. सोबतच स्किल टेस्ट नॉर्म तुम्हाला दिलेले आहेत. स्किल टेस्टमध्ये तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये दोन्ही डिक्टेशन टायपिंग आणि ट्रान्स्क्रिप्शन कॉम्प्युटर तुमचं इंग्लिशमध्ये असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वेतन असेल 44,900 ते 1,42,400 वयमर्यादा 30 पेक्षा जास्त नको आहे. नंतर आहे बघा कतीब म्हणजेच कॅलिओग्राफर उर्दू अकॅडमी अंतर्गत हे पद आहे. उर्दूचं स्पेलिंग एक पद त्या ठिकाणी आहे. सिनियर सेकंडरी तुमचं असणं गरजेचं आहे किंवा उर्दूमध्ये तुमचं जे शिक्षण आहे ते त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग आता 2 वर्षाचा कोर्स हा
कट्टाटी म्हणजेच कॅलिओग्राफीमध्ये तुमचा झालेला गरजेचा. सर्टिफिकेट एम एस ऑफिसमध्ये आणि हिंदी इंग्लिश तुमचं एम एस या का सब्जेक्ट्समध्ये तुमचं शिक्षण असणं गरजेचं. 21,700 ते 69,100 एवढं वेतन असेल. 18 ते 27 हा वयोगट असेल. नंतर पद आहे बघा पटवारी. पटवारीची 15 पदं आहेत. तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. या ठिकाणी 21,700 ते 69,100 एवढं वेतन असेल. 21 ते 27 हा वयोगट असेल. नंतर आहे ज्युनियर लॉ ऑफिसर नावाचं पद. एक पद आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बघा शैक्षणिक पात्रता तुमची लॉमध्ये तुमचं पदवी असणं गरजेचं आहे. परंतु 5 वर्षाचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी मागितलेला आहे. 47,600 ते 51,100 एवढं वेतन असेल. वयोमर्यादा म्हणाल 32 वर्ष. आणि नंतरचं पद त्या ठिकाणी तुम्हाला असेल केमिकल असिस्टंट नावाचं पद आहे. 2 पदं असतील. BSc केमिस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे किंवा ते नसेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा केमिकल अनालिस्टमधून असणं आवश्यक आहे. सोबतच त्या ठिकाणी तुम्हाला जे असेल शैक्षणिक पात्रतेसोबत तुम्हाला एसेन्शियल क्वालिफिकेशन जो असेल तो तुम्हाला असणं गरजेचं आहे केमिस्ट्रीमध्ये. वयोमर्यादा 18 ते 27 हा असेल. 29,200 ते 92,300 तुमचा वेतनाचा बँड असेल. स्टेनोग्राफर ग्रेड 1 हे 3 पदं आहेत. या पदाकरता बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शॉर्ट हँड इंग्लिश टायपिंग तुमची 120 प्रतिशब्द प्रति मिनिट आणि 40 वर्ड कॉम्प्युटरवर असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी 35,400 ते 12,400 एवढं वेतन असेल. 30 वर्षापेक्षा जास्त वय तुमचा नको आहे. ज्युनियर लॅबॉरेटरी असिस्टंट नावाचं पद. 2 पदं त्या ठिकाणी तुम्हाला असतील. 12वी पद भरती आहे. सोबतच जर तुमची 12वी सोबत तुम्हाला जर त्या ठिकाणी डिग्री असेल सायन्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सायन्समधून असेल तर तुमचं त्या ठिकाणी प्रेफरन्स असेल. 19,900 63,200 ग्रुप सी अंतर्गत पद एवढं वेतन असेल. 18 ते 27 हा वयोगट असेल. बुक बाइंडर नावाचं नंतरचं पद असेल. तुम्हाला 2 पदं असतील. ITI तुमचा बुक बाइंडरमध्ये झालेला असणं गरजेचं असेल. 18,000 ते 56,100 एवढं वेतन असेल. 18 ते 27 हा वयोगट असेल. नंतरचं पद असिस्टंट मायक्रोग्राफिक्स नावाचं पद आहे. एक पद आहे. BSc फिजिक्समध्ये असणं गरजेचं आहे. 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. 18 ते 27 हा वयोगट असेल. तर वरील प्रमाणे होती पदसंख्या त्याला असलेली शैक्षणिक पात्रता आणि आपण बघितलं वयोमर्यादा प्रत्येक पदाची अलग अलग आहे. आता इतर माहिती बघूयात. अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज तुम्हाला नक्कीच ऑनलाईन करायचा आहे. ज्या पोर्टलवरून ही ॲप्लिकेशन्स तुम्हाला करायची आहेत तर तुम्ही बघू शकता http://dssSB online.nic.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करू शकता. 27 फेब्रुवारीला भरती आउट झालेली आहे परंतु 28 मार्च ही त्याची अजून शेवटची तारीख असेल. ॲप्लिकेशन फीस कशी असेल तर बघा ₹100 तुम्हाला अर्ज शुल्क भरायचं आहे. परंतु महिला प्रवर्ग असेल, SC ST असेल किंवा दिव्यांग मतदार असतील तर अशांना कुठलंही अर्ज शुल्क भरायचं नाही. इतरांकरता ₹100. एक्झामिनेशन स्कीम कशी असेल तर प्रत्येक पदाकरता त्या ठिकाणी त्यांनी अलग अलग पद्धतीचे एक्झामच्या स्कीम ह्या दिलेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी एकदा जाऊन ह्या तुमची एक्झाम कशा पद्धतीने असेल डिटेलमध्ये एकदा बघून घ्याल. वयामध्ये रिलॅक्सेशन असेल का तर हो नक्की SC ST OBC करता सरकारी नियमाप्रमाणे त्या पदाकरता तुम्हाला रिलॅक्सेशन हे सुद्धा पुरवलेलं आहे. जाताना पुन्हा एकदा अर्जाची तारीख निघालेली आहे. 28/3 मात्र शेवटची तारीख आहे. तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. निवड पद्धत आपण बघितली अलग अलग पदाकरता अलग अलग पद्धतीची निवड चाचणी त्यांनी घेतलेली आहेत. फीस खुला प्रवर्ग असेल इतर असतील तर ₹100. SC ST महिला आणि दिव्यांग उमेदवारांना कुठलंही अर्ज शुल्क नाही. ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करायची आहेत ही लिंक आहे https://dssp.delhi.gov.in इथून तुम्ही नक्की बघा. अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज बघू शकाल. तर मित्रांनो ही होती एक शॉर्ट अपडेट गट ब आणि गट क या पदात करता अतिशय छान उपयुक्त भरती आहे. प्लीज इतरांना शेअर करा. आम्ही इन्स्टावर सुद्धा उपलब्ध आहे तर इंस्टाग्रामवर सुद्धा एडोगस बाय शिवराजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन भरतीसोबत तोपर्यंत धन्यवाद.